सेकंड डेरिव्हेटिव्ह दॅट इज एफ डबल डॅश ऑफ एक्स. आलं लक्षात? मग समजा मला एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळाल्या असतील. फॉर एक्झाम्पल एकासाठी एक्स इक्वल टू 1 आहे आणि एक्स इक्वल टू 2 आहे. या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. तर मग मी काय फाइंड आउट करणार? एफ डबल डॅश ऑफ 1 आणि एफ डबल डॅश ऑफ 2 जे काय असेल ते. म्हणजे थोडक्यात काय की एफ डबल डॅश ऑफ एक्स मध्ये एक्सच्या जागी काय पुट करायचं आहे मला? एक्स इक्वल टू 1 आणि एक्स इक्वल टू 2 एकदा फॉर एक्झाम्पल. आणि नंतर शेवटचं मग काय करायचं आपल्याला? तर त्याचं साइन ऑब्झर्व करायचं. म्हणजेच काय? यूज सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. काय सगळ्यांना? म्हणजेच काय की जे काही येईल त्याचं साइन ऑब्झर्व करायचं. जर का तुमचं सेकंड डेरिव्हेटिव्ह हे पॉझिटिव्ह आलं ॲट एक्स इक्वल टू सपोज 1 ला, एफ डबल डॅश ऑफ 1 माझा 3 आलं समजा, म्हणजे पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच एक्स इक्वल टू 1 ला ते फंक्शन काय झालं? मिनिमम. नेक्स्ट समजा दुसरा पॉईंट आहे, एक्स इक्वल टू 2 आहे समजा, ते मी इथं पुट केलं आणि एफ डबल डॅश ऑफ 2 माझा किती आला समजा? -3 आला. तर ते काय आलं? लेस दॅन 0, म्हणजे फंक्शन हॅज मॅक्सिमम फ्रॉम सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आणि मग लास्टली फक्त आपल्याला काय करायचं आहे? हे झालं मॅक्झिमम आणि मिनिमम असण्याबद्दल, की फंक्शन कुठं मॅक्झिमम आहे आणि कुठं मिनिमम आहे. पण काही वेळेस आपल्याला काय विचारतात? त्या फंक्शनची व्हॅल्यू पण विचारतात, की व्हॉट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू आणि त्याची मिनिमम व्हॅल्यू काय आहे ते. कुठं आहे ते कळालं आपल्याला, की एक्स इक्वल टू 1 ला सपोज ते मॅक्झिमम आहे, एक्स इक्वल टू 2 ला सपोज ते मिनिमम, पण त्याच्या व्हॅल्यूज पण फाइंड आउट करायला लागतात. त्यामुळे लास्ट स्टेप परत काय करायचं? पुट व्हॅल्यूज ऑफ एक्स इन दिलेल्या फंक्शन. तर का फंक्शनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ना आपल्याला. सो इन एफ ऑफ एक्स आणि टू गेट मॅक्झिमम और मिनिमम व्हॅल्यू. त्याची मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू घेण्यासाठी फाइंड आउट करण्यासाठी तो एक्स परत कुठे पुट करायचा? आपल्याला दिलेल्या फंक्शनमध्ये. कळालं सगळ्यांना? सो या काही 4-5 स्टेप्स आहेत. सो एक्झाम्पल कुठलं पण असेल तरी पण आपल्याला या स्टेप्सवरून त्याचं सोल्युशन फाइंड आउट करता येईल. सो क्लिअरली काय आहेत स्टेप्स? पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला? ते फंक्शन दिलं असेल तर ठीक, नसेल तर दिलेल्या एक्सप्रेशन्सवरून किंवा इन्फॉर्मेशनवरून त्याचं इक्वेशन पुटअप करायचं. एफ ऑफ एक्सचं इक्वेशन पुटअप केलं, त्याच्यानंतर त्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं, सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. नंतर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 करायचं आणि एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. नेक्स्ट ज्या काही एक्सच्या व्हॅल्यूज मिळतील 1, 2, 3 त्या सगळ्या कुठं ठेवायच्या? सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये आणि त्याचं साइन ऑब्झर्व करायचं. जर ते पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन मिनिमम, जर ते निगेटिव्ह असेल तर फंक्शन मॅक्सिमम. आणि लास्टली फक्त काय करायचं की त्याच्या म्हणजे फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. तर ते काय करायचं मग आपण परत दिलेल्या फंक्शनमध्ये पुटअप करायचं. सो दिस इज ऑल अबाउट द प्रोसिजर टू फाइंड किंवा टू सॉल्व द एक्झाम्पल्स ऑफ मॅक्झिमा अँड मिनिमम. आता आपण ॲक्च्युली एखादा एक्झाम्पल्स बघूया. सो मी म्हटलं तसं की याच्यामध्ये 2 प्रकारचे एक्झाम्पल्स. एक की तुम्हाला एफ ऑफ एक्स ऑलरेडी प्रोव्हाइड केलं आहे आणि दुसरी आहे ती थिओरॉटिकल एक्झाम्पल्स. सो पहिल्यांदा आपण बघूया की आपल्याला एफ ऑफ एक्स ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलं असताना कसं फाइंड आउट करायचं आहे. सो लेट अस कन्सिडर द एक्झाम्पल्स. की त्याच्यामध्ये आता आपल्याला एफ ऑफ एक्स दिलेलं असेल आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू कुठं आहे आणि त्याची मिनिमम व्हॅल्यू ही काय कुठं आहे. सो लेट अस कन्सिडर द एक्झाम्पल की त्याच्यामध्ये आपल्याला एफ ऑफ एक्स कुठला तरी दिलेला असेल आणि त्याच्यावरून आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की ते फंक्शन मॅक्झिमम आणि मिनिमम कुठं असेल. सो लेट अस कन्सिडर वन एक्झाम्पल. फाइंड
मॅक्झिमम फाइंड maximum and minimum value of function आणि एक फंक्शन दिलेलं असेल आपल्याला. काय दिले फंक्शन? f of x is equal to 2x cube minus 21x square plus 36x minus 20. So this is our given f of x. आणि आता आपल्याला याची काय फाइंड आउट करायचे? मॅक्सिमम आणि मिनिमम. आता हे एक्झाम्पल विचारताना तुम्हाला एक्झाममध्ये आयदर मॅक्सिमम व्हॅल्यू विचारतील किंवा मिनिमम विचारतील किंवा दोन्ही विचारतील, डिपेंडिंग अपॉन द मार्क्स. सो जे काही विचारलं असेल ते त्या पद्धतीने फाइंड आउट करायचं. सो आता आपल्या स्टेप्स काय काय होत्या? सो आता आपल्याला एफ ऑफ एक्स तर दिलेलंच आहे, म्हणजे पहिली स्टेप आपली स्किप झाली. सो आता डायरेक्टली काय करायचं? आपल्याला त्याचे डेरिव्हेटिव्स फाइंड आउट करायचे. सो सेकंड स्टेप आपण डायरेक्टली स्टार्ट करणार. बघा, सो हियर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिलं आपल्याला? 2x क्यूब minus 21x square plus 36x minus 20. कळलं? This is our given f of x. आता नेक्स्ट स्टेप काय करतो आपण? डिफरेंशिएट इट 2 times. Suppose this is equation 1. So differentiate 1 with respect to x. Firstly काय मिळेल मग आपल्याला? f dash of x is equal to काय मिळेल? f dash of x त्याचं डेरिव्हेटिव्ह x cube चं डेरिव्हेटिव्ह 3x square into 2, so that is 6x square. 21 as it is x square चं 2x म्हणजे minus 42x plus 36. ठीक आहे. परत सपोज दिस इज इक्वेशन 2. किती वेळा डिफरेंशिएट करायचं आपल्याला? 2 टाइम्स. सो अगेन डिफरेंशिएट 2 with respect to x. मी हे वरचं इक्वेशन आणि एकदा डिफरेंशिएट केलं तर मग काय मिळेल आपल्याला? f डबल डॅश ऑफ x. सो आता हा किती आला? 12x minus 40. या पद्धतीने. सपोज दिस इज इक्वेशन 3. सो फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली आपली. आपल्याला f ऑफ x दिलेला आणि त्याचं 2 वेळा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं. आता व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? आपल्याला आता काय करायचं आहे? x च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. हाऊ वी कॅन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x? बाय ट्रीटिंग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0. सो फॉर एक्सट्रीम व्हॅल्यूज consider f dash of x is equal to 0. So f dash of x equal to 0 केल्यावर काय मिळेल मग? So 6x square minus 42x plus 36 is equal to 0. So ह्याला मी जर का 6 ने डिवाइड केला तर काय मिळेल? x square minus 6x, so x square minus 7x plus 6. So therefore हे सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल? इक्वेशन x square minus 7x plus 6 is equal to 0. And which is again a quadratic equation. So याचे फॅक्टर्स पडतील म्हणजे किती येतील त्याचं? व्हॅल्यूज ऑफ x किती आला? x equal to 6 आणि x equal to 1. फॅक्टर्स काय पडतील याचे? x minus 6 आणि x minus 1. म्हणजे किती झाले? x equal to 6 आणि x equal to 1. So this is our values of x. So या दोन व्हॅल्यूज मिळाल्या आपल्याला x च्या. आता काय करायचं? 1 बाय 1 या व्हॅल्यू कुठे पुट करणार आहे आपण? नेक्स्ट स्टेप काय आहे आपली? सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये. सो बघा आपण आता 1 बाय 1 व्हॅल्यूज पुट करूयात त्याच्यामध्ये. मग काय मिळतंय? सो पुट पहिल्यांदा x equal to 6 कन्सिडर करा. सो पुट x equal to 6
इन कुठे ठेवायच्या सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये. सो किती येईल इन इक्वेशन 2 वी गेट काय मिळेल आपल्याला f डबल डॅश ऑफ 6 इज इक्वल टू हे 6 पुट केल्यावर किती होईल 12 6 जा 12 6 चा किती झालं 72 72 minus 42 so that is 30 म्हणजेच काय आलं 30 म्हणजेच काय आलं हे which is greater than 0 which is greater than 0 मात्र सेकंड डेरिव्हेटिव्ह काय आलं at x equal to 6 ला पॉझिटिव्ह म्हणजे बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट द फंक्शन हॅज मिनिमा at x equal to 6 so therefore by second derivative test काय मिळेल आपल्याला f of x has हे पॉझिटिव्ह आलंय म्हणजे काय आलंय मिनिमा at x equal to 6 काय आलं सगळ्यांना सो f of x चे व्हॅल्यूज किती म्हणजे f of x काय आलं तर या पॉइंटला 6 ला मिनिमा आलं कारण का त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं आलंय पॉझिटिव्ह त्यामुळे किती येईल f of x काय झालं मिनिमा. आणि मग लास्ट मी सांगितलं तसं की आपल्याला काय करायचं आहे ह्याचं मिनिमम व्हॅल्यू पण फाइंड आउट करायची आहे फंक्शनची. सो लास्ट स्टेप आपण काय करतो आता हे x इक्वल टू 6 आपल्याला कुठे पुट करायचं आहे इथं फंक्शनच्या ह्याच्यामध्ये येतं लक्षात सगळ्यांना. सो काय येईल ते फाइंड आउट करूयात आपण 1 बाय 1 जे काय आहे हे ते ह्याच्यामध्ये कुठे इक्वेशन 1 मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे त्याची मिनिमम व्हॅल्यू. सो मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करूयात x इक्वल टू 6 कुठे पुट करणार इथे. सो पुट x इक्वल टू 6 इन विच पॉइंट इन इक्वेशन 1 आणि इक्वेशन 1 मध्ये आपण ते जर का पुट केलं तर आपल्याला काय मिळेल त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू ही काय मिळालेली दिसते आपल्याला इथे पुट करायचं आपल्याला. सो f of x has minima at x equal to 6 ला देन काय करायचं आपल्याला अगेन पुट x equal to 6 in equation 1 लक्षात म्हणजे इथे या इक्वेशन मध्ये. सो f of 6 is equal to f of 6 मध्ये इथे पुट करायचं आपल्याला. सो 6 पुट केल्यावर इथे किती होईल 6 चा क्यूब 2 into 6 चा क्यूब. सो 6 चा क्यूब किती झाला 256 256 into 2 सो 2 into 6 चा क्यूब minus 21 into 36 plus 36 into 6 minus 20 आणि मग हे सगळं आपल्याला सॉल्व करायचं आणि हे सगळं सॉल्व केलं तर मग आपल्याला येते -3 या पॉईंटची व्हॅल्यू. हे सगळं सिम्प्लिफाय करा आणि मग त्याची व्हॅल्यू येईल -3. सो दॅट मीन्स दिस इज द मग आपण काय म्हणू शकतो दिस वन. सो हे किती येतं हे फाइंड आउट करा -3 येते का काय येते फक्त एकदा क्रॉस चेक करा -3 येते का किती येते त्याची व्हॅल्यू आपल्याला ते सगळं सिम्प्लिफाय करायचं लागेल. दिलेल्या इक्वेशनमध्ये आपण एक्सच्या जागी 6 पुट केलेलं आहे आणि मग आता आपल्याला त्याची व्हॅल्यू ही किती आली आहे त्याची व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू आहे. सो इट इज -128 सॉरी -3 -128. सो ही झाली त्याची मिनिमम व्हॅल्यू कारण का x इक्वल टू 6 ला सेकंड डेरिव्हेटिव्ह काय आलंय पॉझिटिव्ह त्यामुळे टेस्टनुसार ते काय असणार आहे मिनिमम असणार आहे. त्याची मिनिमम व्हॅल्यू किती आली -128. सो इथे पुढं कन्क्लुजन कसं लिहायला पाहिजे आपण की f of x has minimum at x equal to 6 and its minimum value is -128. कळलं सगळं. सो हे झालं कुणासाठी ऑब्टेन केलं आपण x equal to 6 साठी. आता आपल्याला कोणासाठी करायचं x equal to
1 साठी सेम प्रोसिजर परत. सो सेम प्रोसिजर आता परत आपल्याला कोणासाठी करायची आहे, x इक्वल टू 1 साठी. सो हे बाकीचं काय असू द्यायचं. सो पुट x इक्वल टू 1 इन कुठे ठेवणार आपण परत त्याच इक्वेशन मध्ये, इन इक्वेशन 3 वी गेट. सो इथं पुट केल्यावर आपल्याला काय मिळेल, f डबल डॅश ऑफ 1 इज इक्वल टू हे किती होईल 12 मायनस 42. सो ते किती आलंय -30. म्हणजेच काय -30 म्हणजे विच इज लेस दॅन 0. म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह काय आलं त्याचं निगेटिव्ह. म्हणजे फंक्शन काय असेल मॅक्सिमम. सो therefore by second derivative test, so therefore by second derivative test we get f of x has maxima at x equal to 1. सो x इक्वल टू 1 ला काय आलं ते फंक्शन मॅक्सिमम. आणि जसं मगाशी आपण त्याची मिनिमम व्हॅल्यू पण फाइंड आउट केली, तसं आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू पण. सो फॉर दॅट पर्पज पुट x इक्वल टू 1 कुठे ठेवायचं दिलेल्या फंक्शनमध्ये. सो पुट x इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. सो काय मिळेल बघा, मग therefore f of 1 इज इक्वल टू किती मिळते हे 1 पुट केल्यावरती 2 मायनस 21 प्लस 36 मायनस 20. सो विच इज इक्वल टू, सो हे किती होते बघा 38 मायनस 41. सो दॅट इज -3. सो ही किती आली व्हॅल्यू f ऑफ 1 ची -3. म्हणजे ही कुठली व्हॅल्यू झाली, दिस इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. मगाशी आपली किती आलेली -128 मिनिमम, आणि आता ही काय झाली मॅक्सिमम. मग तुम्ही रिझल्ट कसा लिहिणार इथे खाली, द f ऑफ x हॅज मॅक्सिमा ॲट x इक्वल टू 1 अँड इट्स मॅक्सिमम व्हॅल्यू इज -3. सिमिलरली फॉर मगाशी आपण सांगितलं ते कोणासाठी होतं मिनिमासाठी, किंवा त्याची मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट केलेली. सो इन दिस वे, सो या पद्धतीने आता जर का तुम्हाला f ऑफ x कुठलं पण दिलं असेल तरी पण याच प्रोसिजरने सांगतो. सो इन दिस वे वी कॅन फाइंड द मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू फॉर द गिवन फंक्शन. त्याचे फंक्शन कन्सिडर करणार, डेरिव्हेटिव्स फाइंड आउट करणार, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0, एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या, आणि मग 1 बाय 1 त्या सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये पुट करायच्या, साइन ऑब्झर्व करायचं, आणि मग मॅक्सिमम का मिनिमम आहे त्याच्याबद्दल इंटरप्रिट करून त्याची ती करस्पॉन्डिंग व्हॅल्यू सुद्धा काय करायची आपल्याला फाइंड आउट करायची. सो इन दिस वे वी कॅन फाइंड द मॅक्सिमम अँड द मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन बाय युझिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिवन फंक्शन. ओके, थँक्यू.